नमस्कार मंडळी, माझ्या अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। तुळशीच्या लग्नाचा हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। आमच्याकडे तुळशीचा विवाह केलेला आहे। तर हे बघा, 5 सुवासिनींनी पूजा करून हळदीचा कार्यक्रम केला आहे। हळद लावून घेतली आहे तुळशीला आणि नंतर आम्ही सर्वांनी मिळून लग्न लावलं आहे। कोकणात पद्धत अशी आहे की नवरीला नवरदेवाला अगोदर हळद लावली की नंतर लग्न झाल्यावर हळद उतरणीचा सुद्धा कार्यक्रम केला जातो। तसंच तुळशीचं सुद्धा अगोदर हळद लावून नंतर लग्न लावल्यानंतर हळद उतरणीचा आम्ही कार्यक्रम केला। अशीच पद्धत आहे कोकणात तुळशीचं लग्न लावण्याची। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटी मंगळाष्टिका कशी वाटली ते नक्की सांगा। दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे। हा दिवस म्हणजे तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव। असं म्हणतात, तुळशीच्या लग्नाने दिवाळीची सांगता होते। कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं। देवउठणी एकादशीला विष्णू देव 4 महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतो असं म्हणतात। तुळशी विवाहापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते। पूर्वीच्या काळात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शालिग्राम दगडासोबत केलं जातं। असे मानले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादान सारखेच फळ मिळते आणि मोक्षाचे दरवाजे उघडतात। तसेच तुळशीची आणि शालिग्राम यांच्या कृपेने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो। तुळशीचं लग्न लागलं की लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात करू, हे वाक्य आजही ग्रामीण भागात हमखास कानी पडतं। गावाकडे तुळस ही सगळ्यांनाच प्रिय असते। पांडुरंग जसा सावळा तशीच सावळी तुळस गावाकडे प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावनात लावलेली दिसते। दरवर्षी घरातली बाई थाटामाटात तुळशीचं लग्न लावते। यालाच अनुसरून संत नामदेव म्हणतात, तुलसी विन ज्याचे घर ते तव जाणावे अघोर, तेथ वसती यम किंकर आज्ञा आहे म्हणून। तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी, तुलसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा, जन्म मरण त्यांना नाही। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे राञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तुला काय वाटतं? वडे करायचे? सृष्टी इकडे बघ।